नमस्कार, मी सीमाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण पंजाबी स्टाईल भाजी बनवणार आहोत. तीसुद्धा अगदी घरच्या घरी साध्या पद्धतीने कशी बनवायची ते आपण पाहूया. ही भाजी कोणती आहे तर ही मशरूम पनीर मसाला आहे. त्याचबरोबर आपण इथे टोमॅटोचा वापर केलेला नाही, त्याच्याऐवजी आपण काय वापरू शकतो याचीसुद्धा ह्या टिप्स मी या रेसिपीसोबत शेअर केलेल्या आहेत. तसेच घरच्याच साहित्यात अगदी छान भाजी कशी बनवायची ते सुद्धा आपण पाहूया. मस्त टेस्टी तर आहेच, शिवाय दिसायलाही सुंदर आहे आणि खाण्यासाठी सुद्धा सुंदर आहे. मुलांना नक्की आवडेल. चला तर मग या रेसिपीला आपण वेळ न दवडता सुरुवात करूया. आपण सुरुवातीला याचा मसाला करून घेऊया. त्यासाठी इथे मी एक पॅन घेतलेला आहे. पॅनमध्ये 1 टेबलस्पून तेल घालून घेतलेले आहे. या तेलामध्येच आता तेल गरम झाल्यानंतर 1 टीस्पून आपण जिरे घालून घेतलेले आहेत. त्याचसोबत 2 हिरव्या वेलची, 2 ते 3 इथे लवंग घालायचे, तसेच 1 इंच दालचिनीचा तुकडा घालून घेतलेला आहे. आणि इथे मी 2 मोठे कांदे उभ्या करत कापून घेतलेले आहेत, ते इथे आपण वापरलेले आहेत. कांदा आपल्याला जास्त प्रमाणात लाल करायचा नाही आहे, आपण थोडाच असा नरम होईपर्यंत सुरुवातीला भाजून घ्यायचा आहे. यामध्येच 2 हिरव्या मिरच्या घालून घेतल्यात, तसेच 10 ते 12 काजू. याची आपल्याला ग्रेव्ही बनवायची असल्यामुळे आपण थोडंसं याला भाजून घेऊया. जास्त प्रमाणात पण आपल्याला लाल करायचे नाही आहे. थोडंसं भाजून झाल्यानंतर यामध्ये आपण थोडे पाणी घालून थोडा वेळ असंच 10 ते 15 मिनिट आपण वाफवून घ्यायचं आहे, कारण याची ग्रेव्ही पांढरीच राहिली पाहिजे. अशा पद्धतीने आपण हा कांदा भाजून घेणार आहोत. थोडा वेळ असं झाकण ठेवून शिजवून घेऊया. अधूनमधून हलवून घ्यायचं आहे. अजून 5 मिनिट आपण असंच ठेवून देऊया. मस्त कांदा नरम झालेला आहे. आता आपण याला थोडा वेळ असंच थंड करून घेऊया आणि एका मिक्सरच्या जारमध्ये ट्रान्सफर करूया. या मसाल्याची आपल्याला एकदम बारीकशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे. ही आपल्या भाजीची ग्रेव्हीची तयारी आहे, त्यामुळे याच्यामध्ये कोथिंबीर वगैरे घालायची नाही आहे, कारण याचा कलर चेंज होईल. कोथिंबीर घातल्यामुळे आपल्या भाजीचा कलरसुद्धा चेंज होतो, थोडासा काळसरपणा येतो मसाल्यामध्ये जर आपण टाकलात तर. पहा, अशा पद्धतीने मी बारीक मसाला तयार करून घेतलेला आहे. आता त्याच मसाल्याच्या पॅनमध्ये मी थोडेसे बटर घालून घेतलेले आहे. मी ऑलरेडी हे मशरूम साफ करून स्वच्छ धुवून घेतलेत, निथळलेले आहेत पूर्णपणे पाणी. आता आपण याला असंच बटरमध्ये थोडंसं परतवून घेऊया. मशरूममध्ये थोडे पाणी असल्यामुळे याला स्वतःचेच पाणी सुटेल, त्यामुळे याच्यावर झाकण वगैरे काहीच ठेवायचं नाही आहे. गॅसची आच मोठी ठेवूनच आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे. तुम्ही पाहालच बघा, पाणी आपोआपच सुटते आहे, त्यामुळे गॅसची आच मोठी ठेवून पटकन याला परतवून घ्यायचे. मशरूम आपले परतून झालेत. आता आपण यामध्येच थोडे 1 टीस्पून इथे मी बटर अजून घालून घेतलेले आहे. यामध्येच आपण जे पनीरचे तुकडे केलेत, चौकोनी आकारात कापून घेतलेले आहेत, ते थोडेसेच परतवून घ्यायचे आहेत. जास्त हलवायचं नाही आहे, नाहीतर पनीर तुटू शकते. पहा, पनीरसुद्धा आपले परतून झालेले आहे. आता आपण भाजीची तयारी करूया. मी इथे कढईमध्ये तेल घातलेले आहे, तसेच थोडेसे बटर देखील घातलेले आहे. गॅसची आच एकदमच मंद ठेवायची, नाहीतर बटर जळायला वास येतो. यामध्येच आपण 2 टेबलस्पून मिरची पावडर, 1 टीस्पून धने जिरे पूड, 1 टीस्पून आपण इथे काश्मीरी मिरची पूड घातली आहे आणि अर्धा टीस्पून हळद पावडर. आता हे सर्व मसाले आपण भाजून घ्यायचे आहेत तेलामध्येच. यामध्येच आपण 1 टीस्पून अद्रक लसूण पेस्ट घालून घेतलेली आहे आणि जो आपण मसाल्याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे ती पेस्ट आपण यामध्ये घालून अगदी तेल सुटेपर्यंत आपल्याला परतवून घ्यायची आहे. मसाला जळू शकतो हा, कारण याच्यामध्ये आपण काजू वापरलेले आहेत. काजू वापरले असल्यामुळे खाली लागण्याची शक्यता आहे, त्यामुळे गॅसची आच मध्यम ठेवूनच आपण सतत परतत राहू,
या मसाल्याला पूर्णपणे अगदी तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचे आहे. तुम्ही पाहिले असेलच मी यामध्ये टोमॅटोचा वापर केलेला नाही. टोमॅटोच्या जागी इथे मी थोडासा हॉट अँड स्वीट सॉस असतो त्याच्यामध्ये मी 2 टेबलस्पून सॉस घेऊन त्याच्यामध्ये 1 टेबलस्पून पाणी घातलेले आहे आणि ते ह्या मसाल्यामध्ये मी टाकून घेतलेलं आहे. ते टाकल्यानंतर तुम्ही कलर पाहू शकता. कलर भाजीचा सुद्धा चेंज झालेला आहे, शिवाय टोमॅटो घातल्याचा फीलसुद्धा येतो. आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेतलेले आहे. टोमॅटो जरी नसला तरीसुद्धा आपण कांद्याची ग्रेव्ही केलेलीच आहे, तीसुद्धा छान ग्रेव्ही तयार होते. जर तुम्हाला टोमॅटोचा आंबटपणाच हवा असेल तर एक टीस्पून तुम्ही इथे लिंबाचा रस वापरू शकता. मी याच्यामध्येच मशरूम आणि पनीरसुद्धा घालून घेतलेले आहे. पनीर आणि मशरूम ऑलरेडी परतून घेतला असल्यामुळे जास्त वेळ भाजीला शिजवण्याची गरज नाही आहे. त्याचबरोबर याच्यामध्ये आपण जो मसाला मिक्सरमधून वाटून घेतला त्याच मिक्सरचे भांडे धुवून जेवढे म्हणजे एक जवळपास मला ग्रेव्ही जितकी पातळ हवी आहे त्यानुसार मी पाणी वापरलेले आहे. मी ते 1 कप पाणी वापरून ते भांडे धुवून घेतले. पहा, भाजीचा कलरसुद्धा खूप छान आलेला आहे आणि भाजी आपली तयार झालेली आहे, कारण जास्त शिजवण्याची गरज नाही आहे. ऑलरेडी आपण सर्व भाजी आणि मसाले वगैरे शिजवून घेतलेले आहेत. आता आपण यावरती थोडीशी कसुरी मेथी 1 टीस्पून बारीक हातावर चोळून घालून घेऊया. कसुरी मेथीमुळे प्रत्येक पदार्थाला चव खूप छान येते. तसेच इथे मी क्रीम वापरते आहे. मी इथे अमूल फ्रेश क्रीम वापरलेली आहे. जर तुमच्याकडे हे नसेल तर तुम्ही जी दुधावरची साई असते ती मिक्सरमध्ये थोडीशी फिरवून घ्या, तीसुद्धा वापरली तरीसुद्धा चालते. तसेच कापलेली बारीक चिरून घेतलेली मी कोथिंबीर घालून घेतलेली आहे आणि वरून थोडेसे पनीर मी किसून घालते आहे. भाजी बघा, कलरसुद्धा छान आहे, शिवाय दिसायला सुंदर आहे, तसेच टेस्टलासुद्धा खूप छान लागते. तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने करून पहा आणि कशी झाली ते मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका. तसेच करायला अत्यंत सोपी अशी भाजी आहे. घरच्या घरी अगदी हॉटेलसारखा स्वाद जर पाहिजे असेल तर अशा पद्धतीने तुम्ही घरच्या घरी करू शकता. त्याचबरोबर महत्त्वाचे म्हणजे माझी आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच बाजूला जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करायला विसरू नका. मी ज्या रेसिपी अपलोड करते त्याचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि त्या तुम्ही पटकन पाहाल. तसेच आपण पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्त खा, मस्त रहा, नेहमीच आनंदी रहा. तुम्ही माझी रेसिपी वेळात वेळ काढून पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. धन्यवाद.